सनातन शास्त्रामध्ये आपले स्वागत आहे. आपण दिवसभरात शेकडो वेळा मी हा शब्द वापरतो. मी हे केलं, माझं घर, मला राग आला. पण आपण कधी थांबून विचार केलाय का की हा मी नक्की आहे तरी कोण? हा फक्त एक विचार आहे, शरीराचं नाव आहे, की याच्या मागे काहीतरी अधिक गहन दडलेला आहे? आज आपण याच मीच्या मागे जो ड्रायव्हर बसलाय ना, तो अहंकार, त्याला सनातन शास्त्राच्या दृष्टिकोनातून जरा नीट समजून घेऊया. आपण ज्याला इगो म्हणतो, तो खरंच आपला शत्रू आहे की जगात वावरण्यासाठी दिलेलं एक आवश्यक साधन? चला याचा शोध घेऊया. तर सुरुवात अहंकार या शब्दापासूनच करूया. आपण सहसा हा शब्द कसा वापरतो? म्हणजे गर्विष्ठ माणसासाठी, की नाही? पण शास्त्रांमध्ये याचा अर्थ खूप वेगळा आणि अचूक आहे ना? अगदी बरोबर. लोकांचा एक मोठा गैरसमज आहे की अहंकार म्हणजे गर्व. हो, गर्विष्ठपणा. हो, पण शास्त्रानुसार अहंकार हा शब्द कसा बनलाय? अहंकार. म्हणजे मी निर्माण करणारा. एक्झॅक्टली. मीपणाची एका वेगळ्या अस्तित्वाची भावना निर्माण करणारी जी यंत्रणा आहे ना आपल्या हात, ती म्हणजे अहंकार. मी हे शरीर आहे, मी एक पुरुष आहे, मी डॉक्टर आहे, ही सगळी ओळख तीच बनवते. अच्छा, म्हणजे हा आपला खरा आत्मा नाही, तर एक प्रकारची ओळख निर्माण करणारी फॅक्टरी आहे. अगदी. जेव्हा शुद्ध चैतन्य म्हणजे आपला आत्मा शरीर आणि मनाच्या संपर्कात येतो, तेव्हा त्याला स्वतःची ओळख हवी असते. ही ओळख देण्याचं काम अहंकार करतो. हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की अहंकार वाईट किंवा चांगला नाही, तो फक्त एक फंक्शन आहे, मनाचा एक भाग आहे. तुम्ही म्हणालात की हा मनाचा एक भाग आहे. म्हणजे हा अहंकार एकटा काम करतो की मनाच्या इतर भागांशी त्याचा काही संबंध आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. शास्त्रांमध्ये मनाच्या 4 स्तरांचं एक सुंदर मॉडेल आहे, ज्याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. अंतःकरण? हो, याला मनाचा इनर सॉफ्टवेअर समजू शकता. त्यातला पहिला भाग आहे मनस, मनस म्हणजे? जे इंद्रियांकडून माहिती घेतं. बरोबर. ते इंद्रियांकडून माहिती गोळा करतं. काय चांगलं वाटतं, काय वाईट वाटतं हे ठरवतं. ओके, म्हणजे हे डेटा कलेक्शन डिपार्टमेंट झालं. मग पुढे काय होतं? ती माहिती जाते बुद्धीकडे. बुद्धी म्हणजे विवेकशक्ती. ती विश्लेषण करते, काय योग्य, काय अयोग्य याचा निर्णय घेते. राईट. आणि तिसरं आहे चित्त, म्हणजे आपलं सबकॉन्शियस मन. हो, जिथे सगळ्या आठवणी, सवयी, संस्कार. साठवलेले असतात. आणि मग चौथा येतो आपला अहंकार. बरोबर. आणि त्याचं काम काय? मनसने गोळा केलेला डेटा, बुद्धीने घेतलेला निर्णय आणि चित्तातल्या आठवणी ह्या सगळ्यावर तो शिक्का मारतो, हे माझं आहे. अच्छा. हा माझा विचार आहे, हा माझा निर्णय आहे, ही माझी आठवण आहे. तो संपूर्ण अनुभवाचा मालक बनतो. तो फक्त एक चतुर्थांश भाग असूनही संपूर्ण प्रणालीवर राज्य करतो. वाह! म्हणजे अहंकार हा त्या सिस्टीमचा CEO आहे, जो प्रत्येक गोष्टीवर माझं असं लेबल लावतो. पण मग आपण त्याला नेहमी नकारात्मक का समजतो? यात काही प्रकार आहेत का जे चांगले किंवा वाईट आहेत? नक्कीच. आणि इथेच खरी गंमत आहे. शास्त्र अहंकाराचे मुख्यत्वे 2 प्रकार सांगतात. पहिला आहे तामसिक राजसिक अहंकार. हा आपल्याला बंधनात अडकवतो. म्हणजे मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, किंवा याच्या अगदी उलट, मी खूप कमी आहे, माझ्यात काहीच चांगलं नाही. या दोन्ही भावना याच अहंकाराच्या आहेत. म्हणजे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आणि सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. अगदी. हे यश फक्त माझ्यामुळे मिळालं, किंवा या अपयशाला फक्त मी जबाबदार आहे, हा जो कर्तेपणाचा भाव आहे ना, तो आपल्याला सुखदुःखाच्या फेऱ्यात अडकवतो. भीती, मत्सर, क्रोध या सगळ्या याच अहंकाराच्या सावल्या आहेत. आणि दुसरा प्रकार कोणता? तो आहे सात्विक अहंकार. हा धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी, स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी एक साधन म्हणून वापरला जातो. उदाहरणार्थ? यामध्ये मी एक साधक आहे, मी ईश्वराचा सेवक आहे, किंवा मी सत्याच्या मार्गावर चालणारा आहे, अशी भावना असते. एक मिनिट. पण मी एक साधक आहे, ही भावना सुद्धा अहंकारच आहे, हे पटायला थोडं जड जातंय. कारण ही तर एक खूप सकारात्मक आणि प्रेरक भावना आहे, यालाही सोडून द्यायचं. तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. याचं उत्तर एका सुंदर उदाहरणात दिलं आहे. जसं पायात रुतलेला काटा काढण्यासाठी आपण दुसऱ्या काट्याचा वापर करतो, आणि काम झाल्यावर दोन्ही काटे फेकून देतो. अगदी त्याचप्रमाणे या तामसिक अहंकाराला काढण्यासाठी सात्विक अहंकाराचा वापर करायचा असतो.
मी करता आहे या भावनेला मी सेवक आहे ही भावना छेद देते. पण अंतिम ध्येय हे दोन्ही काट्यांच्या पलीकडे जाणं आहे. म्हणजे अकर्तेपणा अनुभवणं. बरोबर. त्यामुळे शेवटी तो सात्विक अहंकारही सोडून द्यावा लागतो. ठीक आहे. म्हणजे एका अहंकाराचा वापर दुसऱ्याला निष्क्रिय करण्यासाठी करायचा. पण मला वाटतं एक असाही धोका आहे जिथे हा सात्विक अहंकारच नकळतपणे खूप मोठा होऊन बसतो, ज्याला आपण स्पिरिच्युअल इगो किंवा आध्यात्मिक अहंकार म्हणतो. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हा मायेचा शेवटचा आणि सर्वात सूक्ष्म सापळा मानला जातो. बगवी वस्त्रे घालून येतो असं म्हणतात. हो, तो नम्रतेच्या मुखवट्यामागे लपलेला असतो. मी किती यशस्वी आहे ही भावना जाऊन मी किती ज्ञानी आहे किंवा मी इतरांपेक्षा जास्त आध्यात्मिक आहे ही भावना येते. माझ्या मनात एक प्रश्न येतोय, हा आध्यात्मिक अहंकार नकळतपणे कसा वाढत जातो? म्हणजे साधकाच्या नकळत तो कधी मोठा होतो हे त्याला कळतच नाही का? हो, आणि याच्या काही ओळखीच्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे पहिला अनुभव. ध्यान किंवा साधनेतून व्यक्तीला पहिल्यांदा अति शांतीचा किंवा आनंदाचा अनुभव येतो आणि मनात विचार येतो, वा, माझ्यात काहीतरी बदलतं आहे. आणि मग साहजिकच त्याला वाटतं की इतरांपेक्षा मला काहीतरी वेगळं कळतंय आणि इथूनच तुलना सुरू होते, नाही का? ही दुसरी पायरी असेल. अगदी बरोबर. ते लोक अजूनही जगात अडकले आहेत, मला मात्र काहीतरी गहन सत्य कळू लागलंय, ही सूक्ष्म तुलना सुरू होते. आणि मग मी एक साधक आहे ही ओळख घट्ट होते. तिसरी पायरी. हो, आणि ही ओळख घट्ट झाल्यावर येते चौथी पायरी, प्रशंसेची भूक. कोणी म्हटलं तुमच्या चेहऱ्यावर किती तेज आहे की हा अहंकार आतून सुखावतो. त्याला आध्यात्मिक असल्याची पोचपावती हवी असते. आणि मग ही ओळख जपण्यासाठी तो स्वतःच्या भावना दाबायला लागतो. म्हणजे मी तर साधक आहे, मला राग कसा येऊ शकतो या विचाराने तो शुद्ध दिसण्याचा मोह करतो. ही पाचवी पायरी झाली. हो, आणि यातूनच सहावी सर्वात धोकादायक पायरी येते, जिला आजकाल आध्यात्मिक बायपासिंग म्हणतात. म्हणजे जीवनातल्या खऱ्या समस्यांना, नात्यांमधल्या अडचणींना सामोरं जाण्याऐवजी अरे सगळं काही माया आहे किंवा मी या भावनांच्या पलीकडे गेलो आहे असं म्हणून पळ काढणं. आणि शेवटची पायरी कोणती? शेवटचा आणि सर्वात मोठा सापळा, आत्मज्ञानाचा भ्रम. मी पोचलो आहे, मला सगळं कळलं आहे, हा विचार ज्या क्षणी येतो त्या क्षणी शिकण्याचे, वाढण्याचे सर्व दरवाजे बंद होतात. बापरे. व्यक्ती ज्ञानाच्या अहंकाराच्या तुरुंगात स्वतःला कैद करून घेते. हे सगळं ऐकून तर वाटतंय की यातून सुटकाच नाही. मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? या अहंकाराशी लढायचं, त्याला नष्ट करायचं की त्याला समजून घ्यायचं? खूप छान प्रश्न आहे. लक्षात घ्या, अहंकार जबरदस्तीनं मरत नाही. तो जागरूकतेच्या प्रकाशात विरघळतो. लढायचं नाही. नाही, त्याच्याशी लढलात तर तो अजून मजबूत होईल. त्याला नष्ट करण्याऐवजी त्याच्या पलीकडे पाहणं महत्वाचं आहे. या पलीकडे पाहण्याची एखादी सोपी व्यावहारिक पद्धत आहे का जी रोजच्या जीवनात वापरता येईल? हो, सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत आहे साक्षीभाव. म्हणजे निरीक्षकाच्या भूमिकेत जाणं. म्हणजे उदाहरणार्थ, जेव्हा राग येतो तेव्हा मी रागावलो आहे असं म्हणण्याऐवजी आतून फक्त हे पाहणं की शरीरात आणि मनात रागाची भावना निर्माण झाली आहे. अच्छा, म्हणजे त्या भावनेशी स्वतःला एकरूप न करता तिला फक्त पाहणं, जसं आपण आकाशात ढग येतात आणि जातात हे पाहतो. अगदी तसंच. जेव्हा तुम्ही म्हणता मी रागावलो आहे तेव्हा तुम्ही अहंकाराशी एकरूप होता. पण जेव्हा तुम्ही पाहता की राग जाणवत आहे तेव्हा तुम्ही आत्मा आणि अहंकार यांच्यात एक अंतर निर्माण करता. वा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही ओळखण्याऐवजी फक्त पाहता तेव्हा अहंकाराचा एक तुकडा गळून पडतो. हे तर खूप शक्तिशाली आहे. याशिवाय कर्मयोगाबद्दलही सांगितलं जातं. पण ऑफिसमध्ये काम करताना मी करता नाही हा भाव कसा ठेवायचा? तिथे तर टार्गेट्स, क्रेडिट्स आणि अप्रेझल्सची भाषा असते. हा खूप व्यावहारिक प्रश्न आहे. कर्मयोग म्हणजे काम सोडून देणे नाही, तर कामाच्या फळाची आणि कर्तेपणाची आसक्ती सोडणे. ऑफिसमध्ये तुम्ही तुमचं काम 100% प्रामाणिकपणे करा, पण यशाचं श्रेय स्वतःच्या डोक्यावर घेऊ नका आणि अपयशाने खचून जाऊ नका. मनात हा भाव ठेवा की माझ्या कौशल्यांचा आणि बुद्धीचा वापर करून हे काम माझ्याकडून घडत आहे. मी फक्त एक माध्यम आहे. म्हणजे यशाने अहंकार फुगणार नाही आणि अपयशाने खचणार नाही. त्यामुळे कुणालाही न सांगता गुप्तपणे मदत करणे, घरातली रोजची कामं लक्षपूर्वक करणे,
निसर्गात शांतपणे बसणे या क्रियांना कोणतंही आध्यात्मिक लेबल नसतं, त्यामुळे अहंकाराला तिथे खायला काहीच मिळत नाही. आणि सेवा, ओळखेशिवाय केलेली सेवा. हो, तीच खरी सेवा, ज्यात फोटो काढण्याची, नाव छापून आणण्याची किंवा कौतुकाची अपेक्षा नसते. आणि या सर्वांचा कळस म्हणजे समर्पण. समर्पण. जेव्हा कर्तेपणा पूर्णपणे ईश्वराला, गुरुतत्वाला किंवा धर्माला समर्पित केला जातो, तेव्हा मी करतोय हा भावच उरत नाही. जिथे मालकी हक्क संपतो तिथे अहंकार टिकू शकत नाही. आपण आत्तापर्यंत अहंकार म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि त्याला कसे विरघळवायचे यावर बोललो. पण मला वाटतं या सगळ्याच्या मुळाशी एक खूप महत्वाचा फरक आहे, जो उपनिषदांमध्ये सांगितला आहे. अहम आणि अहंकार यातला फरक. पूर्ण चर्चेचा गाभा आहे. अहम हा शुद्ध मी आहे. तो फक्त आहे. त्याला कोणतीही ओळख, कोणतंही विशेषण नाही. तो शांत, मूळ आणि अविचल आहे. बरोबर. उपनिषद सांगतात की हा शुद्ध अहम म्हणजेच ब्रह्म आहे. हे स्वच्छ शुद्ध पाण्यासारखं आहे. आणि अहंकार? अहंकार हा अटीसापेक्ष मर्यादित मी आहे. तो नेहमी कोणत्या तरी ओळखीसोबत येतो. मी हे आहे, मी ते आहे. तो त्या स्वच्छ पाण्यात मिसळलेल्या रंगासारखा आहे, ज्यामुळे पाण्याला एक विशिष्ट ओळख मिळते, पण ते त्याचं मूळ स्वरूप नसतं. म्हणजे संपूर्ण आध्यात्मिक प्रवास हा त्या रंगीत पाण्याच्या पलीकडे जाऊन ते शुद्ध पाणी अनुभवण्याचा आहे. उपनिषद आपल्याला यात कशी मदत करतात? उपनिषद आपल्याला 2 महान सूत्र देतात. बृहदारण्यक उपनिषद म्हणतं, नेती नेती. हे नाही, हे नाही. हो, शरीर मी नाही, मन मी नाही, भावना मी नाहीत, विचार मी नाहीत. या प्रत्येक ठराला नाकारत गेल्यावर जे काही उरतं, ज्याला नाकारता येत नाही, तोच खरा अहम आहे. ही एक प्रकारची सर्जिकल स्ट्राईक आहे. आणि दुसरं सूत्र? छांदोग्य उपनिषद म्हणतं, तत्वमसी, अर्थात ते तू आहेस. एकदा नीती-नेतीद्वारे तू कोण नाहीस हे कळलं की मग गुरु सांगतात की तू कोण आहेस. तू ही छोटीशी अहंकारी ओळख नाहीस, तर त्या मागे असलेलं अनंत शुद्ध चैतन्य आहेस. वाह! म्हणजे संपूर्ण प्रवास हा कोहम, मी कोण आहे, या प्रश्नापासून सुरू होऊन सोहम, मी तेच आहे, या उत्तरात पूर्ण होतो. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की अहंकार हा जगात वावरण्यासाठी मिळालेला एक आवश्यक मुखवटा आहे, पण तो आपला खरा चेहरा नाही. त्याला शत्रू न मानता एक साधन म्हणून समजून घेऊन त्याच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करणे हेच अंतिम ध्येय आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. अहंकार म्हणजे काय? तर एक कथा जी आपण सतत स्वतःला आणि जगाला सांगत असतो. मी असा आहे, माझ्यासोबत असं झालं, मला हे हवंय. फक्त विचार करा, जर आपण ही कथा सांगणं क्षणभर थांबवलं तर मागे काय उरेल? कोण उरेल? आजच्या या आत्मशोधाच्या प्रवासात आपण अहंकाराच्या अनेक थरांना उलगडून पाहिलं. जर या विचारांनी आपल्या आतल्या मीला स्पर्श केला असेल आणि त्याला स्वतःच्या पलीकडे पाहण्याची प्रेरणा दिली असेल, तर या ज्ञानाचा दिवा इतरांपर्यंत पोचवण्यासाठी या भागाला शेअर नक्की करा. आणि तुम्हाला ही कथा थांबवल्यावर मागे काय उरतं असं वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयावर सखोल विचार करण्यासाठी.